Hello friends, how are you? Today we are going to learn question tags and as far as sentences is considered, he gets to sleep several hours before midnight. Question tag करायचा आहे. He gets to sleep several hours before midnight. बरोबर, मध्यरात्रीपूर्वी जास्त वेळ झोपली. मग आता सी गेट्स, गेट हे वर्ब आहे ना, आणि वर्बला काय लागलं, प्रत्यय यस किंवा येस. ज्या वेळेस क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागेल त्यावेळेस डज किंवा डज नॉट हे वापरायचं क्वेश्चन टॅगला. लक्षात ठेवा, फसवे वाक्य असतात मित्र हो, कन्फ्युजन करणारे वाक्य. देर आर मेनी सेंटेन्सेस इन कन्फ्युजन. बरोबर आहे की नाही? मग इथं गेट्स हे वर्ब आहे. टू स्लीप सेव्हरल आवर्स बिफोर मिडनाईट, ऍड क्वेश्चन टॅग. तर हे वाक्य जसं तसं आन्सर पेपरमध्ये लिहायचं, पूर्ण लिहायचं, आणि त्याच्या पुढे क्वेश्चन टॅग किंवा त्याच्या खाली आन्सर क्वेश्चन टॅग लिहायचं. बघा, डझंट ही आलं, कारण गेट्सला येस प्रत्यय लागला किंवा येस प्रत्यय लागेल तर डझंट किंवा डज लावायचा. डझंट आता होकारात्मक आहे म्हणून डझंट ही लागलंय. बघा, डझंट ही झाला ना मित्रांनो, 1 मार्क तुमचा. किंवा पास्ट टेन्स असेल तर डिडंट ही, फ्युचर वॉन्ट ही, आहे की नाही? आता तुम्हाला समजायला लागलाय तर भरपूर यू कॅन अंडरस्टँड. दुसरा प्रश्न आहे, मेक इट पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस खूप सोपे येतातच, हे क्वेश्चन पेपर मधलं जे. मेनी मोबाईल प्रोव्हाइड द फॅसिलिटी ऑफ ए कॅमेरा. मेनी मोबाईल प्रोव्हाइड द फॅसिलिटी ऑफ कॅमेरा. कॅमेरा नसेल तर मोबाईलचा काय उपयोग? तुम्हाला तर फोटो काढावा लागतात ना, फ्लॅश. बरोबर नाही? आणि मग फोटो काढण्यासाठी कॅमेरा कंपल्सरी. हीच मोबाईल हे जे कॅमेरा, बरोबर. मग तो किती असेल? मेक इट पॅसिव्ह होता. मेनी मोबाईल प्रोव्हाइड द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा. आता इथं सब्जेक्ट त्यांनी तसं दिलंय, द फॅसिलिटी ऑफ कॅमेरा. इथून सुरुवात करायची आहे की नाही? द फॅसिलिटी ऑफ ए कॅमेरा. द कॅपिटल बघा, टी कॅपिटल. द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा इज, कारण काय? प्रोव्हाइड आहे, प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इज वापरलाय. मग काय? द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा इज प्रोव्हाइडेड बाय मिनी मोबाईल. इज प्रोव्हाइडेड बाय मिनी मोबाईल, आहे की नाही? व्हेरी इझी मित्र, खूप सोपं आहे. तुम्ही फक्त अननोन असतील तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. सर्वांना चांगले मार्क मिळू द्या. तर हा झाला पॅसिव्ह व्हॉइस, प्रोव्हाइडेड बाय मिनी मोबाईल. यू कॅन ऑल्सो सेंड मेसेज व्हाया द इंटरनेट. मेसेज व्हाया द इंटरनेट म्हणजे आता यू कॅन ऑल्सो सेंड, तुम्ही कोणत्या नेटने सुद्धा मेसेज सेंड करू शकता, पाठवू शकता. हे बघा ना, यू कॅन ऑल्सो सेंड मेसेज व्हाया द इंटरनेट. मग काय? मेसेज व्हाया द इंटरनेट. द इंटरनेट मेसेज व्हाया द इंटरनेट. बरोबर की नाही? मग काय होईल? हे तसं यू कॅन ऑल्सो सेंड मेसेजेस व्हाया द इंटरनेट. मेसेजेस व्हाया द इंटरनेट, ठीक आहे नाही? यू कॅन ऑल्सो सेंड मेसेजेस व्हाया द इंटरनेट. मेसेज, इंटरनेट मेसेज थ्रू व्हाया द नेट मेसेज नाही टाकू शकतो. क्वेश्चन, मोबाईल इज ए पार्ट ऑफ लाईफ. मोबाईल इज ए पार्ट ऑफ द, इज इट ट्रू? मित्र हो,
जास्त मोबाईल बघत जाऊ नका, कारण डोळे, बुद्धी, IQ, फिजिकल फिटनेस सर्व बरबाद होऊन जातं. म्हणून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच मोबाईलचा उपयोग करा. यूज ओनली फॉर सुटेबल टाइम, सुटेबल वर्क, very important work. If you want to solve many examples as far as mathematical is considered, molecular formula, if you want to find out the molecular carbon dioxide, calcium sulfate, nitric acid, sulfuric acid, magnesium sulfate, copper sulfate, and calcium chloride, magnesium chloride, and so on. Many molecular formula are there. If you want to find out, then use mobile, mitra. If you want to solve any difficult questions as far as mathematics is considered, that is trigonometric function, then you have to use mobile. Okay. Now opposite word काय? Advantage. ॲडव्हान्टेजचा अपोजिट वर्ड बघा काय येईल. डिसएडव्हान्टेज, अरे काय माहित नाही. ॲडव्हान्टेज येईल का काय येईल, का क्लीन येईल का क्लीननेस, काय ते बघा तुम्ही आणि सॉल्व करा. ओके. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्र हो लाईक करा. मित्र हो लाईक, बरोबर. आणि चांगले मार्क पडा इंग्लिशला मित्र हो.